येडी तू आता साखरपुडं झाल्यावर झालं साखरपुडं झालं एवढं लागलं काय आता गहू स्वांगल्यावर जायची म्हणे वळून जाईन किंवा तुम्ही तरी कुठं का म्हणतो ये 2 दिवसात 8 तासाला भेटले जाणार येणार बोलावा म्हणते ठीक आहे यायला गरज नाही पण आम्हा वारकऱ्याचे काही नेम आहे पहिला नेम आहे पंढरीला गेलं पाया पडे जन निघालंय ना तर आंघोळ झाली की दोघांनी एकामेकाच्या पाया पडायचं मग तू जर माझ्या उत्तर संगवारी लागली तर तू बी वारकरी आणि मी बी वारकरी आपण आंघोळ झाली तर मी तुझ्या पाय पडा जाईल आणि तू बी माझ्या पाय पडा ती म्हणजे उलट होतं ना ती म्हणले मग नको येऊ ना कणकाईने विचार केला किती दिवस आहे ते म्हणले फक्त वारी येऊस तर आणि जाऊस तर ते म्हणले मग चालत पडा जा पाय मी बी पडी जाईल बोल म्हणले पहिला नेम तर फेल केला वापरत तयार आता दुसरा नेम आहे साहित्य संघ घ्यायचं पण एकामेकाला द्यायचं नाही ती म्हणजे तो हे नेम मान्य आणि भर तुझं साई म्हण आणि तिसरा नेम असा आहे सामान सांभाळायचं वाटाने एकामेकाचं ते म्हणले तूही नामे आणि चौथा नेम आमच्या कुटुंबात देवाला काहीच मागितलं नाही तू सुद्धा मागायचं नाही ते म्हणला तोही नेम मला मान्य आहे भर तुझी पिशवी आता बाईला भरायला माणसाला भरून ठेवलेलं आहे बाईच्या साहित्यामध्ये माणसाच्या साहित्यात लई मोठा फरक आहे आपण एकदा का गांधी कट करून आलो कंगा लागत नाही खोबरेच तेल लागत नाही मीठ लागत नाही आपल्या इथे त्यांना सगळं साहित्य घ्यावं लागतं शरीराच्या संबंधाने कुकू घेणार आहे खोबरेल तेल घेणार आहे डोकं इचरायला घ्यावं लागेल पण आपल्याला कपडे कमी लागत एका टावेलवर आपण 8 दिवस करू शकतो तीच पिळायची तीच नाही म्हणून एक एक वस्तू घ्यायला लागली कपडे भरले साहित्य डोक्या केसाचं भरवलं खाण्याचं भरवलं पण तू बोलवाच चालू आवर पटकन उशीर होतो आवर या गडबडीमध्ये तिच्याकडून मीठ विसरलं मीठ जसं विसरलं नीरा भिवरा पडता गोष्टी निरेला आंघोळी केल्या जवळच्या भाकरी संपल्या बोलवा म्हणले कणकाई आता असं कर तू तुझं साहित्य काढ स्वयंपाक कर मी माझं साहित्य करतो कारण कोणी कोणाला द्यायचं नाही आणि कोणी कोणाला मागायचं नाही एवढी परंपरा फक्त देवगडच्या बाबाच्या दिंडीत होती अजून कोण्या महाराजाला नाही झाली नाही जमलं तर बाबा म्हणले दिंडी बघ काय उक्त घेतलं देवाचं काय श्रद्धा आहे मला बाबाच्या दिंडीत नवरा बायको जरी असले महिनाभर माहित नव्हते आई कुठे वापस आणि जर एखादं तिकडे गेलं माहित झालं आर्थिक टायमाला त्याच्या डोक्यावर पाकवाल देत होते त्या अपमानापेटी कोणीच जात नव्हतं विचारलं काही निष्ठा आहे मला बाबाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम बाबा बाबाचे आणि म्हणून ऐकलंय ना माझं हो मग तुझा स्वयंपाक कर आंघोळ कर तिने आंघोळ केली स्वयंपाक